राष्ट्रवादीचं जे अधिवेशन चालू आहे त्या अधिवेशनामध्ये जे काही महाभाग आहेत आपापल्या पद्धतीने भूमिका मांडतायत। काल एकाने रामावर बोललं, त्याची विद्वत्ता त्यांनी त्या ठिकाणी दाखवली। आज अमोल कोल्हे बोलले आणि नाटकामध्ये काम करणं वेगळं, प्रत्यक्षात भूमिका जगणं वेगळं। परंतु काही लोकांना असं वाटायला लागलं आम्ही शिवाजी महाराजांचा रोल केला, आम्ही संभाजी महाराजांचा रोल केला, म्हणजे आता लोक आम्हाला शिवाजी महाराज समजायला लागले। आणि त्याच्यामध्ये उल्लेख मुद्दामून केला गेला की काही लोक हरणाच्या मागे पळत होते आणि त्यांना 50 खोके दिसत होते। मी तुमच्या माध्यमातून त्यांनाही सांगतो, नाटकात काम कर ते योग्य आहे, ऍक्शन चांगली करतो ते योग्य आहे, राजकारणामध्ये गद्दारी करणं ते योग्य नाही हे मी तुम्हाला ठणकावून सांगतो। शिवसेनेत होता ना तुम्ही, आम्ही 38 वर्ष काम केले, आम्ही उपनेता नाही झालो। एका वर्षात तुम्ही उपनेते झाले, एका वर्षात पक्षाचे प्रवक्ते झाले। का सोडली शिवसेना? कोणत्या हरणाच्या मागे पळाले होते तुम्ही? कोण होतं तुम्हाला पळून घेऊन जाणारा? वस्त्रहरण स्वतःचं करायचं आणि इतरांवर टीका करायची। ज्या पक्षाची भूमिका तुम्हाला कदाचित राजकारणाचा आणखी पूर्ण अनुभव नसेल, वसंतदादापासून केलेली गद्दारी, यशवंतरावला दिलेला धोका आणि त्यातून निर्माण झालेले काही पिलावळ, त्यांच्याबरोबर जाऊन तुम्ही जर आव आणत असाल तर तुम्ही कर्णाच्या भूमिकेत राहू शकता, पण तुम्ही दुर्योधनाबरोबर आहात हे लक्षात ठेवा। टीका कसली करता? तुम्ही निष्ठावंत राहा, तुम्ही सांगणार आम्हाला अरे उठाव करायला ताकद लागते, दम लागतो, दम। हा दम आम्ही दाखवला आणि छाती ठोकपणे आजही महाराष्ट्रात फिरतोय। गद्दारी करून तुम्हाला बाकीच्या ज्या गोष्टी आहेत तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती आहे। टेंडर कसे मॅनेज करतात, खोके नाही कंटेनर कुठे गेलेत हे माहित नाही। जर स्वाभिमानाने जर बोलायचं असेल, इमानदारीने जर बोलायचं असेल, सांगा कंटेनर कुणाच्या घरी गेले होते, सांगा जनतेला, महाराष्ट्राच्या जनतेला कळू दे एकदा। तुमचा जो आव आणण्याचा जो आविर्भाव, बापटांचं वाक्य, लिहिलेलं भाषण, त्याच्यामध्ये केलेलं टाळ्याचा तो गडगडाट करण्यासाठी बोला कार्यकर्ते हो, कार्यकर्ते सर्व बोलतायत। याच अजितदादांनी तुम्हाला आणून कुठं बसवलं होतं हे तुम्हाला चांगल्या प्रकारे माहिती। 48 49 खासदार काय करतायत? मग त्याच्यामध्ये त्या उभाटा गटाचे बी खासदार होते ना, तुमचेही खासदार होते ना। जा आमच्या मतदारसंघात जाऊन पहा, काम कसं केलं जातं हे आम्ही तुम्हाला शिकवू शकतो। बाबा रे, नको या भानगडीत पडू। आता 2 दिवसामध्ये तुला असं काय चार्ज केलंय, तुझ्या बॅटरीमध्ये कोणते नवीन सेल टाकलेत हे एकदा आम्हाला तपासून पाहावं लागेल। नसता 4 दिवसापूर्वीची मुलाखत, दादा माझे आदरणीय आहेत, त्यांच्यामुळे मी खासदार झालोय, त्यांनी मला मोठं केलंय, मी त्यांना नम्रपणे स्वीकार करतो। 2 दिवसात तुला कोण असं चावलं की ताबडतोब त्यांच्यावर ओकायला लागलास, गरळ ओकायला लागलास? 2 दिवसात तुला कोणी असा दूध पाजलं की ते ताबडतोब तुला खोके दिसायला लागलेत? बाबा आम्हाला बोलायला लावू नका। एक जण रामाची चेष्टा करतोय, राम मांसाहारी म्हणतोय, आणि एकीकडे तुम्ही आता कोणत्या कळपात जाऊन बसलात हे तुम्हाला आता कळणार नाही। निवडणूक येऊ द्या, तुमची जागा तुम्हाला जरूर दिसेल। परंतु एक निश्चित आहे, आव्हान देताना बरोबरच्या माणसाशी द्या। तुमचं तर आव्हान तर आहेच नाही, तुम्ही ज्या कळपात आहात त्या कळपामध्ये गद्दारी गद्दारी आणि गद्दारी याचा इतिहास लिहिला गेलेला आहे। त्याच्याशिवाय हे निर्माण झालेलं नाही। तुम्ही हे निर्माण कुठून झालं याचा सुद्धा अभ्यासू लोक आहात, अभ्यासू वृत्तीचे लोक आहात, म्हणून याचा थोडा इतिहास त्याचा तपासून पहा, नंतर दुसऱ्यावर टीका करावी हे स्पष्टपणे तुम्हाला सांगतोय। बोलायला लावू नका, फक्त एवढं तुम्हाला इशारा आहे। श्रीरामावरतून त्यांनी आणखी एक मुद्दा घेतलाय की महिलांचं शोषण करणारे जे आहेत त्यांनाच तुम्ही आश्रय देता, तर तुम्ही श्रीरामाचं नाव कसं काय घेऊ शकता? आता हे संजय राठोड यांच्याकडे होता, त्यांचा दृष्टिकोन एवढा विशाल आहे, इतके ते भावुक आहेत, इतके ते चांगले आहेत, त्यांना आणखी माहित नाही जळगावचा आमदार
हा कोणत्या केसमध्ये, बलात्काराच्या केसमध्ये कसा आत होता राज्यमंत्री असताना. इतिहास तपासत जा, इतिहासाची माहिती घेत जा. जर इतिहास माहित नसेल तर आमच्याकडून घ्या. आमच्या लय आता 38 वर्ष 39 वर्ष झालेत. जळगावचा राष्ट्रवादीचा आमदार बलात्काराच्या केसमध्ये आतमध्ये नव्हता, जेल नाही झालं त्याला. हे आम्हाला नका सांगू, उदाहरण द्यायला आम्हाला नका सांगू तुम्ही. हे आम्ही जे केलंय ना, हे तुमच्यासारखे गद्दार नाहीत. जे केलं छाती ठोकपणे, जे निर्णय घेतो छाती ठोकपणे, कुणाच्या ताटाखालचं मांजर होण्याचं आमच्या रक्तात नाही. शिवसेना प्रमुखामुळे घडलेले लोक आहोत आम्ही. बोलू तोंडावर, मागे नाही. कुणाच्या मागे निंदा करायची आम्हाला सवय नाही. कुणाचा एकाचा पदर सोडून दुसऱ्याचा पदर पकडायची सवय नाही. आम्ही जेव्हा उभे राहू तर ताठ मानेने उभा राहू. हे तुम्हाला आणखीन एकदा इशारा देतो. दुसऱ्यांदा जर आमचा उल्लेख करायचा प्रयत्न केला तर सर्व तुमचा जगा इतिहास हा जगा सर्व महाराष्ट्राच्या समोर येईल. याची तुम्ही फक्त चिंता करा. तुम्ही कंटेनर आता म्हणालात, नेमके कुठले कंटेनर कुणाकडे गेलेले? कंटेनर आता तुम्हाला माहिती, सिलिंकून कुठं जात असतात. सिलिंकून एक चांगला रस्ता जातो बांद्र्याकडे, आणि मग ते कंटेनर तिथं ठेवायची एक जागा दिलेली आहे. बीकेसी फार महत्वाचं ठिकाण आहे, म्हणून कंटेनर सुद्धा तिथं जाऊन थांबलेले आहेत. आता ते तुम्हाला मागे अनेक लोकांनी सांगितलं, त्यांना सुद्धा माहिती आहे. मग हे सर्व गोष्टी आता उघड करायला नका लावू. झाकली मूठ 1.25 लाखाची उघड तोंडातून आमच्या काही निघलं तर तुम्हाला पळती थोडी होईल, एवढं मात्र निश्चित आहे. तुम्ही असं म्हटलात की तुम्ही जरी आता कर्णाच्या भूमिकेत असला तरी तुम्ही तर दुर्योधनासोबत आहात. दुर्योधन नेमके कोण? सगळ्या दुर्योधनाची टीम आहे ना. तिथं टीम कोणती आहे? सगळ्या दुर्योधनाची टीम आहे. हा कवच कुंडला घेऊन त्याला वाटतं की काही नाही, माझा कुणी अंतही करू शकत नाही. अरे राजा, तुझा जीव कशात आहे त्याला त्या दुर्योधनालाच माहिती. तो कधी मारून टाकेल तर कळणार सुद्धा नाही. अहो ते जे काय एकत्रित करणं या महाआघाडीचं, ही एक वेगळी टीम आहे. रामाची टीम आमच्याकडे ना. ही जी टीम जी जमा झालेली आहे हे सगळं शकुनी. यामध्ये सर्व शकुनी पण आहे, दुर्योधन पण आहे, धृतराष्ट्र पण आहे. या सगळ्या भूमिकेचे हिरो तुम्हाला त्याच्यात दिसतील. सर, संजय राऊतांनी एनडीडीबीचा आणि महानंदाच्या प्रकल्पावरून आता राजेश परजणे जे अध्यक्ष आहेत त्यांच्यावर आरोप केलेले आहेत. ते म्हणतात की 32 एकर जमीन जी आहे ती केंद्राच्या घशात घालायची आणि राजेश परजणे हे तुमच्याच मित्र पक्षाचे सत्ताधारी विखे पाटलांचे निवडले. केंद्राच्या घशात घालायची ना. मग त्याचं पीआर कार्ड काय याच्या नावावर करून द्यायचं? अरे लय जमिनी हडप केल्या तर बस झाल्या ना. किती खाता तुम्ही तरी? केंद्राच्या म्हणजे सरकारच्या ताब्यात जाईल ना. का याचं पीआर कार्ड करायचंय पुन्हा दुसरं? मुंबई महापौर बंगल्याचं जसं पीआर कार्ड केलंय तसं याचं पीआर कार्ड काही करायचंय का? तशी मालकी पाहिजे का? त्याच्यासाठी एक अर्ज करा, तिथं एक पुतळा बसवून चालू द्या. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.